गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर माझ्या सर्व ताईंचं दादांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे रक्षाबंधन, तर माझ्या सर्व ताईंना दादांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर रक्षाबंधनचा दिवस म्हणजेच पौर्णिमासुद्धा आहे, राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा. तर कसं देवपूजासुद्धा करून घ्यायची आहे. तर ताईंना सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि बघू शकता माझी कामाची लगबग सुरू झालेली आहे. आत्ता मी पटकन आंघोळ करून आले, बेल तुळशीतला घेऊन आले. म्हटलं चला पहिल्या फरशा पुसाव्या, कारण कसं आहे रक्षाबंधन जरी दुपारी साजरी करायची असली तरी घरातल्या फरशा पुसून सगळं काही माझं जिथल्या तिथं आवरायचं आहे, कारण स्वयंपाक वगैरे आहे, देवपूजा आहे. तर असं सगळं माझं सकाळचं चाललेलं आहे. तर आज रक्षाबंधन आहे म्हटल्यानंतर त्यांच्या बहिणी येणार आहेत राखी बांधायला भावाला, आणि समर्थाचे सुद्धा रक्षाबंधन आहे. तर बघू आता कसं कसं काय काय प्लॅनिंग आहे हे सगळं तुमच्याशी शेअर करत आहे. तर व्हिडिओ आजचा न स्किप करता शेवटपर्यंत बघा ताईंनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सकाळची वेळ आहे. फरशा वगैरे पुसून घेतल्यानंतर देवपूजा करून घेते. देवपूजा करून घेतल्यानंतर मग बाकीचं जे काय आहे स्वयंपाक वगैरे. आता आज सोमवार आहे, त्याच्यामुळे सोमवारसुद्धा सोडायचा, स्वयंपाक करायचा, हे सगळं जे आहे ते सकाळचं काही गडबडीचं चाललेलं आहे. सगळं घर अगोदर क्लीन करून घेतलं म्हणजे दिवस कसा फ्रेश छान वाटतं आणि दिवसाची सुरुवातसुद्धा खूप छान फ्रेश मूडनं होतं. कारण घर स्वच्छ असलं तर घरामध्ये प्रसन्नसुद्धा वाटतं बघा. आणि फरशा पुसल्याशिवाय घरामध्ये अजिबात प्रसन्न वाटत नाही. तर त्याच्यामुळे मी सकाळी लवकर पटकन आपलं फरशा पुसून घेत असते. त्यानंतर मला करायची पूजासुद्धा, देवांची पूजा. आणि त्यातनं श्रावणी 3रा सोमवार आहे, महादेवाची पूजासुद्धा आहे, अभिषेक आहे, नित्य देवपूजा आहे. तर असं सर्व काही ठरलेलं कामं जी आहेत ती आजची यादीच आहे पूर्ण. सणवार असला की खूप कामांची घाई असते, गडबड असते आणि प्रत्येकाचंच हेच रुटीन चाललेलं असतं. सकाळी सकाळी सणवाराच्या दिवशी बघा खूप सकाळी सकाळी लवकर बायकांना कामं असतात. आता दारातलं सगळं सडा वगैरे झालेला आहे, सडा रांगोळी सगळं झालेलं आहे. फरशासुद्धा राहिल्या होत्या, फरशासुद्धा पुसून घेतल्या. त्यानंतर मस्त असा कापूर जाळते आणि कापूर मस्त कापूरदाणीमध्ये टाकला की खूप छान सुगंध पसरतो घरामध्ये, छान वाटतं. आणि आता ही कापूरदाणी आणल्यापासून मी हे असं करते. नाहीतर सकाळी काय करत होते मी, देवपूजा झाली की सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये कापराची धुरी जी आहे ती फिरवत होते. तर आत्तासुद्धा संध्याकाळी रोज कापराची धुरी जी आहे ती सगळ्या घरामध्ये फिरवत असते, सगळ्या घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये. त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईफ येतात आणि खूप घरामध्ये छान वाटतं. तर असं रोजचं संध्याकाळचं हे दिवसातनं एकदा तरी करावं, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी. तर आज आहे सोमवार आणि सोमवारची महादेवाची पूजा चालू आहे. तर बघा मी रोजची नेहमीप्रमाणे तुम्हाला पूजा दाखवत असते. तर नेहमीप्रमाणे एक बेलपत्र घेतलेलं आहे. त्या बेलपत्राला मी चंदनाचे टिकले लावलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती महादेवाची पिंडी ठेवते. आणि त्यानंतर पिंडीला चंद लावून, भस्म लावून, तांदूळ वाहून मग त्यानंतर बेलपत्र वाहत असते. तर अशी ही माझी रोजची नित्यपूजा असते महादेवाच्या पिंडीची, श्रावण महिन्यामधली. तुमच्याशी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे. रोजच्या देवपूजामध्ये तुम्ही पाहतच असाल तर रोजची माझी महादेवाची पूजा जी आहे ती अशीच असते. तर आज आहेत मूग, म्हणजे हिरवे मूग जे आहेत ना, तर त्याची शिवामूठ होते. पण आज माझ्याकडे हिरवे मूगच खरं तर नव्हते, पिवळे मूग आहेत. पण बघू म्हटलं थोड्या वेळाने व्हावं, पण मी हिरवे मूग काही नव्हते, त्याच्यामुळे मुगाची हे होती आजची शिवामूठ. तर पूजा वगैरे सगळं करून घेतलं. धोत्र्याचं पान होतं ते सुद्धा आणलं. आणि ते काय होतं बघा, ते पान आणल्या लगेच वाहिलं तर ते फ्रेश दिसतं. आणि आणून थोड्या वेळ आपण आणून ठेवलं झाडाचं तोडून, एक 10-15 मिनटं जरी ठेवलं तर ते लगेच त्याची म्हणजे असं हे होतं, असं लगेच सुकल्यासारखं दिसतं. मला तर ते कळलंच नाही पहिल्यांदा. मग आता म्हटलं इथून पुढे ज्यावेळेस ते फूल आणले की डायरेक्ट पिंडीवरती वाहेल. कारण असं आणून ठेवलं आणि नंतर त्याला थोडंसं हे झालं की लगेच ते असं मुरझल्यासारखं होतं. तर इकडे बेल आज खूप होता. काकांनी आमच्याकडं गुरु काका येतात बेल घेऊन, ते मंदिरामध्ये पुजारीसुद्धा आहेत. तर ते सकाळी लवकर बेल घेऊन येतात. तर बेल आज भरपूर दिला होता. सोमवारी बेल भरपूरच देतात ते तसे. तर बेल भरपूर होता. तर छान असा सगळा बेल धुवून घेतला आणि सगळा बेल जो आहे तो वाहिलेला आहे. हे फळ आणि हे फूल जे आहे ते आमच्या इथंच शेजारी झाड आहे त्याचं. तर तुम्हाला मी एखाद्या दिवशी दाखवेनच. मी इकडं पाठीमागं घराच्या आंब्याची वगैरे झाडं लावलेत ना, तर तिथं आहे हे झाड.
आणि भरपूर आहेत, त्याला फळं पण आणि फुलं पण भरपूर येतात. तर रोजचं नाही, एक अर्ध्या दिवशी फुल येतं, पण फळं मात्र भरपूर आहेत, रोज वाहिलं तरी कमीच. असे श्रावण महिन्यामध्ये रोज महिनाभर बघा मला ही सेवा करायला मिळते आणि खरंच मला खूप छान वाटते. एवढी चांगली सेवा माझ्या हातून घडते. आणि इकडं महादेवाला लावलेली आहे आपली नेहमीप्रमाणे जलधारा. तर खूप छान सुंदर पूजा झालेली आहे. पण मुगाची शिवामूठ व्हायची राहिलेली आहे. तर बघू संध्याकाळी, म्हटलं ना हिरवे मग कुठून तरी उपलब्ध होतीलच, कारण ताई येणार आहेत. आता मुगाची सीझन आहे, मूग निघालेला आहे सगळ्यांचाच बऱ्यापैकी. आईकडं खूप आहे, 4 पायल्या मूग आईला झालेला आहे शेतामध्ये. तर कालच सांगत होती मूग एवढा एवढा झालेला आहे 4 पायल्या. तर 4 पायल्या म्हणजे आपल्या बघा 7 म्हणजे जवळपास 28 ते 30 किलो एवढा असा मूग झालेला आहे शेतामध्ये. म्हणजे आपल्या पायली म्हणजे ते वेगळं असतं ना, किलोवर म्हणजे वेगळं असतं. तर इकडे बघू शकताय सुंदर सुंदर पिवळी फुलं. तर आज काही विकतची फुलं नव्हती, पण ही छान सुंदर अशी दारात आता ह्याचे झाडं पण लावलेली आहेत बघा दारामध्ये. खूप खूप छान छान मस्त फुलं. आणि आता ही पांढरी फुलं लवकरच आपल्या झाडाला येतील. त्याचं झाडसुद्धा खूप छान फुटलेलं आहे, पण फुलं काही आणखी नाही लागलेली. पण ज्यावेळेस लागतील त्यावेळेस मात्र मी नक्की तुमच्याशी शेअर करत जाईल फुलं तोडतानाचा व्हिडिओ. खूप छान वाटतं बघा दारामध्ये फुलांची झाडं, आपण ते फुलं तोडू आणि मग ते देवांना वाहू, मग ती देवपूजा करू. इतकं सुंदर आणि छान आणि प्रसन्न वाटतं. आणि आजचा देववारा बघा पांढऱ्या आणि फुलाने गजबजून गेला आहे. छान सुंदर महादेवाची पूजा झाली, देवपूजा झाली. इतकं छान वाटतं ना की आई तुळजाभवानीची आज पौर्णिमा होती, स्पेशल अशी पूजा झाली. तर परडीची सुद्धा पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण सोमवार पण सोडायचे होते. 3 वाजता आम्ही दुपारी सोमवार सोडले आणि पुन्हा एकदा घर आवरून घेतलं, कारण रक्षाबंधन साजरी करायची म्हटल्यानंतर घर एकदम चकाचक टापटीपमध्ये पाहिजे. फोटो वगैरे काढायचे, सगळं म्हणजे सगळं क्लीन करून घेतलं. आणि बघू शकताय तुम्ही घरामध्ये सगळं जिथल्या तिथं सगळ्या वस्तू आहेत. आणि घर कसं टापटीपमध्ये असलं की किती छान वाटतं बघा. इकडे स्वामींचा फोटो वगैरे, तर असं खूप छान असं मस्त वातावरण घरात केलेलं आहे. आता कसं संध्याकाळच्या टायमिंगला रक्षाबंधन करायचे आहे, तर ताई येणार आहेत दोघीजणी. तर बघा मिस्टरांना आहेत 3 बहिणी, तर तिन्ही बहिणी दरवेळेस राखी बांधत असतात, पण ह्यावेळेस मोठी बहीण नाही आली आणि ह्या दोघी आल्यात. तर ह्या ताई इथंच होत्या, ह्यांची मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे. हॉस्पिटलमधून ॲडमिट केलेली मुलगी तिला तिथंच ठेवलं आहे आणि 10-15 मिनटासाठी आलेल्या आहेत. अक्षरशः साडीसुद्धा बदललेली नाही, पण भावाला राखी बांधण्यासाठी आलेल्या आहेत. शेवटी प्रेम महत्त्वाचं आहे आणि खरंच अशा बहिणी सगळ्यांनाच मिळाव्यात. खूप म्हणजे खूप मिस्टरांच्या बहिणी मायाळू आहे, कारण तिघी बहिणीमध्ये हा एकुलता एकच भाऊ आहे. दरवर्षी न चुकता रक्षाबंधनला, दिवाळीला त्यांचं कर्तव्य करतात, येतात भाऊबीजेला. आणि खरंच त्यांचं भोळं भाबडं प्रेम आहे ना, खूप म्हणजे खूप भावावरती आहे. मी तर खरंच नवल करते की असं प्रेम बहीण भावंडामध्ये प्रत्येकाच्या राहो. आणि खरंच छान अशी सुंदर रक्षाबंधन आम्ही साजरी केली. मीच व्हिडिओ काढत होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये नाही आले. आणि ह्यांची रक्षाबंधन साजरी केली. तर ताईंनी साडी वगैरे बदलली नव्हती. ताई म्हणत होत्या मला व्हिडिओ वगैरे नका काढू मनीषा, मी तशीच आलेली आहे. आणि खरं हॉस्पिटलमधून आलेले आहे. मुलीला डेंग्यू झाला, त्याच्यामुळं मुलीला ॲडमिट केलं होतं. आणि मुलीला छोटं बाळसुद्धा आहे, तर म्हणजे आमच्या भाचीला छोटं बाळ आहे. आणि मग त्या तशाच आल्या होत्या घाई गडबडीमध्ये, म्हणजे इथंच ॲडमिट केलेलं आहे. रोज डबा वगैरे देत असते मी, पण त्यांचा अवतार त्या तशा म्हणत होत्या की माझा अवतार नाही आहे नीट, नका फोटो वगैरे काढू. खरंच बघा बहीण भावंडाच्या नात्यात जेवढी ओढ असते तेवढी कुठल्याही नात्यात नसते. म्हणून तर बहीण भावंडाचं नातं इतकं पवित्र आणि छान असतं. लहानपणापासून भांडत हसत खेळत मोठे झालेले असतात. आणि ते बालपण जसं जसं म्हणजे हे होत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये हे येतं आणि आणखीन खूप म्हणजे खूप प्रेम वाढत जातं. आणि ते म्हातारपणापर्यंत तसंच राहतं. बहीण भावंडाचं प्रेम खरंच खूप वेगळं असतं. तर बघा आता आमच्या ताईला जावई वगैरे आलेले आहेत, पण तरीसुद्धा कधीही रक्षाबंधन विसरत नाहीत, नेहमी रक्षाबंधनला येतात. आणि छान असं त्यांनी औक्षण वगैरे केलं. आणि ते बसलेल्या आहेत त्या धाकटी बहीण आहेत सगळ्यात, आणि ह्या आहेत त्या मधली, आणि थोरल्या काय आल्या नाहीत. तर अशा आमच्या ह्या मिस्टरांना तिघी बहिणी आहेत. आणि असं त्यांचं रक्षाबंधन केलं बघा. आणि नारळ खरंच त्या गडबडीत म्हणल्या, नारळ आणि सुपारी, पान सुपारी देतात आमच्याकडं नारळी पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला. तर मोठे आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी पायासुद्धा पडले. आणि मग नारळ पानसुपारी देत असतात, पानसुपारीचा विडा आणि नारळ देत असतात.
राखी बांधत होते तोपर्यंतच त्यांना फोन यायला लागले हॉस्पिटलमधून, कधी येते. त्याच्यामुळे त्या पटकन गेल्या. तर ह्या आहेत आमच्या धाकट्या ताई आणि त्यांनी पण राखी बांधून घेतली, पण त्या थोड्या वेळ थांबल्या. पण त्या ताई काय लगेच गेल्या, रक्षाबंधन झाली की लगेच. आणि जेवण वगैरे त्यांना डबा दिला होता, त्याच्यामुळे त्यांनी जेवण वगैरे काही केलं नाही. तर हॉस्पिटलमध्येच त्यांनी सोमवार सोडायचा डबा वगैरे त्यांना ह्या ताईंनी आणला होता. तिकडं पुरणपोळीचा स्वयंपाक करून त्यांनी डबे आणले होते. तर मी काय पुरणपोळी वगैरे केली नाही, मी केली होती पनीरची भाजी, चपाती, जिरा राईस वगैरे. आणि समर्थलासुद्धा रक्षाबंधनसाठी दिदीने तिकडंच तिच्या घरी बोलवलं होतं, त्याच्यामुळे तोसुद्धा तिकडं जेवून आला. पुरणपोळीचा स्वयंपाक तिकडे केला होता, त्याच्यामुळे त्यांनी जेवायला आणि रक्षाबंधन दोन्ही असं त्यांनी तिकडंच त्याची ही झाली. त्याच्यामुळे तो जेवण वगैरे करून नंतर आला सगळं झाल्यानंतर. आणि इकडे ताईंनी पण छान राखी बांधली आणि त्या दोघी तेच म्हणत होत्या, गडबडीत आलो, पान सुपारीच आणायचं विसरलो, फक्त नारळच आणला, पण आता नेमकं करणार काय. तर ह्या आहेत आमच्या बारक्या ताई. तर झालेलं आहे बघा रक्षाबंधन आणि दोघींनासुद्धा पैसे टाकले आणि पाया पडायचं चाललेलं होतं त्यांचं दोघांचं. आणि मीच एवढा उत्साहाने व्हिडिओ काढला. खरं तर मला हा सण खूप आवडायचा, माझ्या खूप आवडीचा सण होता. पण आमचा भैया गेल्यापासून मला असं जास्त मूड येत नाही. पण ह्यांचीच रक्षाबंधन साजरी केली तर मला किती आनंद झाला आणि किती छान वाटलं. तर बघू शकता इकडे समर्थाची सुद्धा रक्षाबंधन साजरी झाली. आणि तिकडे काय व्हिडिओ वगैरे काढला नव्हता, कारण मी गेले नव्हते, ताई घरी यायच्या म्हणून मी गेले नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढता आला नाही. तर फोटो काढले होते तेच टाकलेले आहेत व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ ताई मैत्रिणींनो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.